श्रीराम जय राम. सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच. श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे. या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लीलया स्पष्ट केला आहे. लेखक आहेत रामभक्त श्री रंभ कुलकर्णी. या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवचन मी डॉक्टर सौ शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे. आज दिनांक 15 एप्रिल. आजचे बोधवचन. पैशाचं नाव अर्थ, पण तो करतो मोठा अनर्थ. श्रीराम. चिंतोपंत गंपू नानांना म्हणतात, काय गंपू नाना, काय चाललंय? वर्तमानपत्रात काही विशेष? आज हा संप, उद्या तो संप. सगळ्यांना वेतनवाढ हवी आहे. जनतेला वेठीस धरायचे. जनतेची रोजीरोटी बुडते, त्याचं काय? गंपू नाना चिंतोपंतांना म्हणतात, पंत, स्वतःच्या पोळीवर तू पोढून घ्यायचं. ही प्रवृत्ती स्वार्थी आहे. दुसऱ्याचा विचार कोण करतो? तशी ही प्रवृत्ती जुनीच आहे बरं. पैशाशिवाय पान हालत नाही. नाना, सगळी सोंग आणता येतात, पण पैशाचं सोंग कसं आणणार? पैसा हवाच ना. जगणार कसं? सर्वारंभः तंडुलः प्रस्थमूलः. पंत, ते खरंय, पण मर्यादा हवी की नाही? हा चंगळवाद यानेच अर्थाचा अनर्थ केला. सुखाचा नेटका प्रपंच करायला पैसा हवा, पण न शमणारी वासना माणसाला अनीतिमान बनवते. भ्रष्टाचार, काळा बाजार, खून, गुंडगिरी, चोऱ्या, दरोडे हे सगळं या स्वार्थापायी घडते. पूर्वीपासून हेच चालू आहे. भीष्म पितामह हतबल झाले. अर्थस्य पुरुषो दासः हे हताश उद्गार भीष्मांचेच आहेत. सामान्य जनांचं काय सांगावं? नाना, सगळे गुण पैशाला चिकटतात. ते सुभाषित आहे ना, यस्यास्ति वित्तं स नरः कुलीनः स पंडितः श्रुतवान गुणज्ञः स एव वक्ता स च दर्शनीयः सर्वे गुणाः कांचनम आश्रयन्ते. हे तर खरंच नाना. जगातले सगळे वाद, लढाया, युद्ध यांचं मूळ अर्थ आहे. भांडवलशाही, हुकुमशाही, साम्यवाद, समाजवाद, लोकशाही, राजेशाही इत्यादी सगळ्यांचं मूळ अर्थ आहे. व्यापाराच्या निमित्तानं इंग्रजांनी अर्ध्या जगाची आर्थिक लूट केली. जगातील सर्व अनर्थाचं मूळ अर्थ आहे. कौटुंबिक कलह असोत की जगातील महायुद्ध असोत, अर्थ हेच कारण आहे. सध्या राजकीय आक्रमणाने नव्हे, तर आर्थिक नाड्या आवळून महासत्ता होण्याचे सूत्र अवलंबलं जाते. अर्थाभोवती माणूस, कुटुंब, देश आणि सारं जग फिरत आहे. सामान्य माणूस हतबल आहे. गंमत अशी की त्या सामान्य माणसाचे अश्रू पुसण्यासाठीच हे महात्मे नक्राश्रू ढाळत आहेत. नाना, मला सिकंदराची गोष्ट आठवते. जगज्जेता सिकंदर एका अरण्यात आला. तिथला आदिवासी राजा त्याला शरण गेला. मेजवानीच्या वेळी त्याला सोन्याच्या खजूर बिया वाढल्या. सिकंदर पाहत राहिला. तो राजा म्हणाला, तुम्ही जगज्जेते, तुम्ही साधा खजूर कसा खाणार? वा पंत, अगदी बरोबर. त्या राजाने सिकंदराला चांगला धडा शिकवला. सगळ्यांचं अन्न निसर्ग निर्मित आहे. राजा असो की रंक, देवाने भेद केला नाही. या भेदाच्या मुळाशी मानव निर्मित आर्थिक पातळी आहे.
गरीब श्रीमंत हा कृत्रिम असा सामाजिक कलंक सर्व दुःखांचं मूळ आहे. हे मूळ उपटण्याचा जो प्रयत्न चालू आहे ते मूळ खोलच चालला आहे. नाना, याविषयी अध्यात्म काय सांगतं? नराचा नारायण म्हणजे नवकोट नारायण कसा होणार? गंपू नाना चिंतोपंतांना म्हणतात, पंत, अर्थ हा 4 पुरुषार्थांपैकी एक पुरुषार्थ आहे असं अध्यात्म मानतं. पण हा पुरुषार्थ धर्मावर अधिष्ठित हवा. धर्म आणि काम हे पुरुषार्थ प्रारब्धावर सोपून ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान, हे त्यांचं सूत्र आहे. सगळे प्रयत्न करून कर्तव्य करावे, पण जे फळ मिळेल ते घ्यावे. कर्तृत्वाचा अहंकार आणि फलेच्छा सोडून निष्काम कर्म आचरावे, अनासक्त असावे. नाना, काय सगळ्यांनी संन्यास घ्यावा की भिक्षाम देही वृत्ती स्वीकारावी? अहो पंत, हे दोन्हीही नाही. सगळे संन्यासी झाले तर जग चालणारच नाही. आणि भिक्षा म्हणजे लाचारी, ती तर मुळीच नको. संत तुकाराम म्हणतात, भिक्षा पात्र अवलंबणे, जळो जिणे लाजिरवाणे. आणि समर्थ म्हणतात, काही मिळवी मग जेवी. तुकारामांनी उपदेश केलाय, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे खर्च करी. धर्मनीतीला अनुसरून प्रामाणिकपणे उत्तम व्यवहाराने पैसा मिळवावा आणि आसक्ती न ठेवता उदास वृत्तीने खर्च करावा. असं केल्यानं धार्मिक आचरण होईल, अर्थप्राप्ती होईल आणि सुख समाधान मिळेल. अर्थातील अनर्थ टाळता येईल. श्रीराम समर्थ. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.